स्वागतम. आज मी तुम्हाला लिंबू सरबत बनवून दाखवणार आहे. आणि लिंबू कसे चिरावेत ते आधी असा आडवा करून लिंबू चिरायचा अशा पद्धतीने. हे बघा, नेहमी जो लिंबू आहे तो आडवा करायचा आणि मग चिरायचा, कधीही उभा करून चिरायचा नाही. आणि त्यानंतर बघा, या बाउलमध्ये मी आता आपल्याकडे जर ते लिंबाचा रस काढण्याचं जे यंत्र नाही आहे, तर हा बघा, असा हात घ्यायचा स्वच्छ. आणि मी लिंबू आधी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, म्हणजे ज्या बिया आहेत ना त्या हातावर पडतात. म्हणजे ही दुसरी ट्रिक आहे आपली लिंबू सरबत बनवण्याची. आता मला 2 ग्लास लिंबू सरबत बनवायचं आहे. बघा, ह्या सगळ्या बिया हातावर राहतात, त्यामुळे मी 2 लिंबू घेतलेले आहेत या ठिकाणी. आता उन्हाळा असल्यामुळे लिंबू खूप महाग आहेत, पण लिंबाचे आपल्याला होणारे फायदे खूप आहेत. उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराची उष्णता कमी करतं, जेवण सहज पचतं. ही लिंबाची जी सालं आहेत ना, ही पहा, ती कुकरमध्ये जेव्हा आपण वरण भाताचा कुकर लावतो त्या कुकरमध्ये टाकायची, म्हणजे कुकर पण स्वच्छ होतो. आता ही लिंबू सरबत बनवायची माझ्या आजीची ट्रिक आहे. तर हे बघा, आता ह्या सगळ्या बिया माझ्या हातावर राहिल्या, या रसामध्ये पडलेली नाहीये. आता हे मी बाजूला करून घेते आणि यामध्ये आता साखर घालूया. आता साखर कशी घालायची, तर हा लिंबाचा रस म्हणजे तुम्हाला आवडीनुसार आहे. कोणाला जास्त गोड आवडतं, कोणाला जास्त गोड नको असतं. तर हे बघा, लिंबाचा रस भिजेपर्यंत ही साखर घालायची, अशी माझ्या आजीची ट्रिक आहे. बघा, पूर्ण लिंबाचा रस भिजलेला आहे, तर लिंबाचा रस असा भिजेपर्यंत साखर घालायची. आणि तुम्हाला म्हणजे 1 ग्लास सरबत असेल तर 2 चमचे साखर अशी घातली तरी चालते. पण माझ्या आजीची ही सोपी ट्रिक मी या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे. आणि 1 चमचा मीठ आणि थोडंसं जिरा पावडर, की जेणेकरून आपल्या शरीरातली उष्णता कमी करतं. ही अंदाजे घातली मी. आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊया. बर्फ वगैरे मी काही घालणार नाहीये, अंदाजे पाणी घालणार आहे. 2 लिंब आहेत म्हणून 2 ग्लास पाणी. हे बघा, या पद्धतीने. आणि हे छान असं ढवळून घ्यायचं. हे बघा, साखर विरघळेपर्यंत ते ढवळायचं. छान असं लिंबू सरबत आपलं तयार. एक 10 मिनिटांनी आपण पाहूया. तर अशा प्रकारे पहा, मी हे गाळून घेतलंय लिंबू सरबत आणि छान असं लिंबू सरबत आपलं तयार झालंय. बघा, शरीराची उष्णता कमी करणार आता हे. तर असं लिंबू सरबत तुम्ही देखील करून बघा. याच्यामध्ये सब्जा टाकला तरी चालतो, अजून हेल्दी. तर असं हे लिंबू सरबत एकदा सर्वांनी करून बघा. आपल्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपण व्हिडिओ पाहत आहात त्याबद्दल आपले मनापासून आभार. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी
आपलं चॅनल पाहत राहा.